नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आपल्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे। आजची मोठी खुशखबर, कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज। पगार आणि 5 भत्ते वाढले, आली नवीन अपडेट समोर। दिनांक 6 जानेवारी 2026 या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी गुड न्यूज संदर्भात कर्मचाऱ्यांची वेतन वाढ आणि 5 प्रकारच्या भत्त्यात वाढ। कोणत्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढले, कोणत्या कर्मचाऱ्यांना 5 भत्ते मिळणार, कर्मचाऱ्याच्या दृष्टीने ही खुशखबर का आहे, या सर्व उपरोक्त दर्शविलेल्या प्रश्नांच्या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य पहा। चला तर करूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि ही बातमी अत्यंत महत्त्वाची, कामाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका। तर चला पाहूया आजच्या प्रमुख बातमीचे सुरुवात। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज। सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना 5 प्रकारचे भत्ते वाढले जाणार। वेतनवाढीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ही एक बातमी समोर आली आहे। चला तर पाहूया या सविस्तर बातमीचे अपडेट पुढील प्रमाणे। मीडिया रिपोर्ट नुसार नव्या वेतन आयोगात एकूण 5 प्रकारचे भत्ते वाढवले जाणार आहेत। यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये वेतन वाढ सोबतच आता विविध भत्त्यामध्ये होणाऱ्या बदलाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेत सोबत अनेक प्रकारच्या भत्त्यांमध्ये आणि पगारामध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे। कर्मचाऱ्यांचे विविध प्रकारचे 5 लाभ पुढील प्रमाणे पाहूया। नेमके कोणते भत्ते आणि लाभ कर्मचाऱ्यांना वाढवले जाणार आहे याची सविस्तर माहिती चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे। एक घरभाडे भत्ता। घरभाडे भत्ता वाढवण्याच्या बाबत सरकार सकारात्मक असून सकारात्मक रीतीने घरभाडे वाढवणार आहे। सध्या अनेक कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात 10% दराने घरभाडे दिला जात आहे, तर आता नवीन दर वाढवला जाणार आहे अशी अपेक्षा आहे। हा दर 5% वाढू शकतो आणि म्हणजेच HRA 15% पर्यंत वाढणार असा ही अंदाज व्यक्त केला जात आहे। 2 महागाई भत्ता। कर्मचाऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे महागाई भत्ता हा आहे। 1 जानेवारी 2026 पासून DA 0 केला जाणार आहे आणि त्यानंतर नवीन आधारावर महागाई भत्ता हळूहळू वाढत जाणार आहे। यामुळे सुरुवातीला DA कमी असला तरी भविष्यात महागाई निर्देशांकानुसार त्यात वाढ होणार आहे, तर कर्मचाऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे। 3 वाहन भत्ता, ज्याला व्हेकल अलाउन्स म्हणतात। वेतन आयोगात वाहन भत्ता पण वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे, कारण सध्याच्या 7व्या वेतन आयोगाच्या माध्यमातून सरकारने कर्मचाऱ्यांना वाहन भत्ता वाढ वेतन श्रेणीनुसार निश्चित केली जाते। मात्र आता इंधन वाढ आणि वाहतूक खर्च लक्षात घेता हा भत्ता बाजार मूल्याच्या आधारावर वाढवावा अशी मागणी केली जात आहे। 4थ्या प्रकारचा भत्ता 4 प्रोत्साहन भत्ता। नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल भागात कार्यरत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाअंतर्गत प्रोत्साहन भत्ता सुद्धा दिला जाणार आहे आणि यामध्ये सुद्धा आता वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। 5 मोबाईल भत्ता। नवीन वेतन आयोगात मोबाईलचा वापर भत्त्याचाही मुद्दा चर्चेत असून कार्यालयीन कामासाठी स्वतःच्या मोबाईलचा वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वतंत्र मोबाईल भत्ता देण्यात यावी अशी मागणी नवीन वेतन आयोगात मांडली जात आहे। नक्कीच हा मोबाईल भत्ता कर्मचाऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला तर याचा मोठा फायदा कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे। उपरोक्त दर्शवलेल्या 5 प्रकारच्या भत्त्यासह वेतन वाढ, पगार वाढ संदर्भात कर्मचाऱ्यांना
नक्कीच दिलासा मिळणार आहे आणि सरकार या बाबतीत आता सकारात्मक भूमिका घेऊन कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेता नवीन वेतन आयोगाची स्वरचना करत आहेत. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.